तर हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड। आज आपण खूप सुंदरसं जी एक साडी होती माझ्याकडे, जुनी पुराणी साडी, त्याच्यापासून एक स्टोरेज बॉक्स तयार करणार आहोत। बघा, मी एक पूर्ण गव्हाची गोणी घेतलेली होती आणि त्या गव्हाच्या गोणीला मी ही साडी होती जुनी साडी, तर ती जॉईन करून घेतलेली आहे, शिलाई मारून घेतलेली आहे, लायनिंगसुद्धा त्याची कंप्लीट करून घेतलेली आहे। त्याचं पूर्ण जे मेजरमेंट आहे ते मी स्क्रीनवर दाखवणार आहे। तर तरी सांगते 24 बाय 31 इंच असं हे याचं पूर्ण मेजरमेंट आहे। असे आपल्याला फक्त 2 पीस लागणार आहे आणि एक चेनमध्ये मी रनर ॲड करून घेतलं होतं आधीच, आणि ही चेन आहे मल्टीपेड कलरमध्ये, थोडीशी येलो कलरमध्ये 5 इंचाची। तर बघा, ही चेन आहे 31 इंच। तर बघा, आपल्याला हा जो पहिला पीस होता तो पीस घ्यायचा आहे। त्याच्यानंतर ही चेन आहे ही आपल्याला अशी उलटी ठेवायची आहे। तर उलटी ठेवल्यानंतर या ठिकाणी पूर्ण अशी शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा, या ठिकाणी अशी शिलाई पूर्ण आपल्याला मारायची आहे। त्याच्यानंतर बघा, आपली ही शिलाई कंप्लीट झाली। त्याच्यानंतर आपल्याला ही जी साईड आहे याला पलटी मारून घ्यायचं आहे आणि याला टॉप स्टिच करायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने, आणि या ठिकाणी आपल्याला 2 वेळेस तरी टॉप स्टिच केलं पाहिजे, म्हणजे चेन जेव्हा आपण ओपन करतो तेव्हा अलगदपणे चेन ओपन होत असते। तर बघा, या ठिकाणी आपली टॉप स्टिच झालेली आहे। नंतरून दुसरा जो पार्ट आहे तो घ्यायचा आहे आणि या ठिकाणी जो काळा पट्टा होता, म्हणजे दुसरी साईड होती, त्या ठिकाणी चेन परत जोडून घ्यायची आहे। बघा, ही चेन आपली अशी, ही जो पार्ट होता तो असा उलटा ठेवायचा आहे आणि असं उलटा ठेवल्यानंतर ही बघा, या पार्टवर ठेवून या ठिकाणी शिलाई मारायची आहे। बघा, या ठिकाणी, तर बघा, या ठिकाणी आपली शिलाई मारून झालेली आहे। तर आपली ही दोन्ही साईड अशी जोडून घ्यायची आहे। त्याच्यानंतर बघा, आपण या ठिकाणी टॉप स्टिच करायचं राहून गेलं, या ठिकाणी झालेलं आहे। तर दोन्ही साईडला आपण परत एकदा व्यवस्थितपणे टॉप स्टिच करून घेऊया। तर बघा, दोन्ही साईड आपलं टॉप स्टिच झालेलं आहे। त्याच्यानंतर बघा, आता काय करायचं आहे, याचं मी थोडंसं याच ठिकाणी आपल्याला याचं छानपैकी माप घ्यायचं आहे। बघा, चेनीपासून वरती साईड बघा अशी ही फोल्ड करून घ्यायचं आहे। तर बघा, या ठिकाणी जी चेन आहे त्याच्या वरची बाजूला आपल्याला 6 इंच किंवा 6.5 इंचाचं मार्किंग घ्यायचं आहे। तर कोणी 6 इंच बी घेऊ शकतात, 7 इंच बी घेऊ शकतात, तर कोणी 8 इंच बी घेऊ शकतात, पण परफेक्ट मार्क 6 इंच आहे, 6 किंवा 6.5। तर बघा, आपण हे 6.5 इंचाची आपल्याला एक पूर्ण अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि एक रेष तयार करून घ्यायची आहे। तर पट्टीच्या साहाय्याने मी त्याला एक अशी रेष कंप्लीट करून घेते, म्हणजे मला दिसेल बी आणि थोडं समजेल बी। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला एक मी मार्किंग करून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे की याला थोडंसं व्यवस्थितपणे जी तुम्हाला दाखवण्यासाठी मी उचलून घेते। तर बघा, ही आपली 6 इंचाची मार्किंग झालेली आहे आणि ही आहे आपली ओपन बाजू। तर इथे आधी आपल्याला शिलाई मारायची आहे आणि शिलाई मारल्यानंतर या ठिकाणी पायपिंगसुद्धा करून घ्यायची आहे। तर बघा, मी शिलाई मारली, लगेच हातासाशी पायपिंगसुद्धा करून घेतलेलं आहे। बघा, आता या ठिकाणी आपल्याला एक काम करायचं आहे, जी आपण ही रेष कंप्लीट केली होती ती तिला असं उचलून घ्यायचं आहे आणि अशी त्याची घडी घालायची आहे। तुम्हाला समजलंच असेल। बघा, असं झाल्यानंतर बघा, याचं तुम्हाला माप दाखवून देते। हे आहे 14 इंच। तर हे बघा, इथे थोडीशी पट्टी आपली राऊंड मार्किंगच्या ठिकाणीच आलं पाहिजे। आणि बघा, ही गव्हाची गोणी थोडी फुगते ना, तर हाताच्या साहाय्याने थोडंसं त्याला व्यवस्थित करून घ्या, म्हणजे कसं ते माप परफेक्ट येईल आणि दिसायलाही आपल्याला सोपं पडेल आणि कटिंग करायलाही सोपं पडेल। तर बघा, अशी ही आपण पूर्ण गोणी व्यवस्थित करून घेतली। आता या ठिकाणी आपल्याला 5.5 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजे 5.5 किंवा 5 इंचाचा आपल्याला छोटेसे बॉक्स बनवून घ्यायचे आहे। बघा, या ठिकाणी मी 5.5 इंचाचा बॉक्स बनवत आहे। ते तुम्हाला दिसतच असेल ठळकपणे की मी थोडीशी मार्किंग बी थोडी जास्त मोठी बनवत असते। बघा, या ठिकाणी आपण 5.5 इंचाचे आपल्याला 4 बॉक्स बनवायचे आहे। तर हा पहिला बॉक्स आहे आपला। तर हा 5 बाय 5 इंचाचा पहिला बॉक्स आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथे बी बनवायचं आहे, हे चारही कॉर्नरला आपल्याला
5-5 इंचाचे बॉक्स बनवून घ्यायचे आहे. म्हणजे 5.5 इंचाचे आपल्याला चारी कॉर्नरला बॉक्स आपण तयार करून घेतले. आता ही बॉक्स आपल्याला कट करायचे आहे. कट करताना थोडीशी काळजी घ्या, जास्त कट नाही झालं पाहिजे. एक तरी बॉक्स जास्त कट झाला ते आपल्याला बाकीचे सुद्धा बॉक्स त्याच पद्धतीने कट करायला लागतात. त्याच्यामुळे आपण जे कटिंग करतो ते 5-5.5 इंचाचेच कटिंग झाली पाहिजे. जशी आपण रेष मारलेली आहे त्याच पद्धतीने कटिंग करा. तर अशा पद्धतीने आपण चारही कॉर्नर कट करणार आहोत, चारही बॉक्स कट करणार आहोत. आणि बघा, स्टोरेज एक टिप द्यायची होती तुम्हाला. कधीही स्टोरेज बॉक्स तयार करताना गोणी ना कडक वापरा, जिनं स्टोरेज बॉक्स छान दिसतं बी आणि दिसायलाही छान दिसतं. तर कडक गोणीचं स्टोरेज बॉक्स खूप सुंदर दिसतं आणि खूप सुंदर बी बनतं. तर बघा, आपले ही चारही कॉर्नर कट झालेले आहे. कट झाल्यानंतर बघा आता काय करायचं आहे, ही जी साईड आहे ही ओपन भाग आहे. तर या ठिकाणी आधी शिलाई मारायची आहे आणि याला पायपिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, या ठिकाणी आपण शिलाई बी मारलेली आहे आणि पायपिंगसुद्धा करून घेतलेलं आहे. नंतर बघा आता काय करायचं आहे, हे दोन्ही कॉर्नर असे उचलायचे आहे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे. बघा, चारही कॉर्नर सेम अशाच पद्धतीने एकमेकांना असे समोरासमोर आणून घ्यायचे आणि त्या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची आहे. अगदी सोपं आहे. स्टोरेज बॉक्स आपल्याला नक्की तयार होऊन जातं. तर बघा, आपले चारही कॉर्नर शिलाई मारून तयार आहे. आणि बघा, तुम्ही बघू शकता की कॉर्नरला मी डबल टिबल शिलाई मारलेली आहे. तर चला, तर मी तुम्हाला याचं फायनल लुक दाखवून देते. हे जे कॉर्नर आपण स्टोरेज बॉक्स बनवलं होतं जुन्या पुराण्या साडीपासून, तर ते कसं दिसत आहे. बघा, आता उन्हाळा सुरू होणार आहे आणि खूप जणांना उन्हाळ्यामध्ये जे जुने पुराणे काही कपडे असतात, स्वेटर असतात ते ठेवून देतात. तर असे स्टोरेज बॉक्स तुम्ही तयार करा. त्याच्यामध्ये तुम्ही जुने पुराणे काही कपडे असो, बेडशीट असो, तुम्हाला जे वस्तू लागत नाहीत तुम्ही त्या वस्तू अशा स्टोरेज बॉक्समध्ये ठेवून साईडला ठेवू शकतात. त्याला धुळं लागणार नाही आणि खराब बी होणार नाही. तर बघा, असा हा आपला साधा सिंपलचा जे जुन्या पुराण्या साडीपासून हा स्टोरेज बॉक्स तयार केलेला आहे आणि अगदी सोपा आहे. खूप सुंदर हा स्टोरेज बॉक्स बनतो आणि अगदी सोप्या पद्धतीमध्येच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही जुने पुराणे कपडे, आता सुट्ट्या लागल्यानंतर मुलांचे काही शाळेचे दप्तरं हे ते काही तुम्ही ठेवू शकतात. आणि हा स्टोरेज बॉक्स मी बनवलेला आहे खास माझं शिलाई मशीनचं सामान ठेवण्यासाठी. खूप जणांना माहिती आहे की मी शिलाई मशीनचं मटेरियल विकते, जसं रबर सीट, फॉर्म सीट, नॉन-वन. तर ते सामान ठेवण्यासाठी मी हे स्टोरेज बॉक्स तयार केलेला होता. तर हा स्टोरेज बॉक्स तुम्ही कशासाठी बनवणार आहे ते मला नक्की सांगा. तुम्ही नक्की बनवून बघा. आणि बघा, याच्यात भरपूर असा पेस आहे, भरपूर अशा तुम्ही कमीत कमी 30-20 साड्या तरी याच्यामध्ये बसेल. तर असा हा आपला स्टोरेज बॉक्स आपण तयार केलेला आहे. आणि तुम्हाला इथे एक छोटीशी स्ट्रीप देते. इथे ना तुम्ही वाटलंच ना छोटे छोटे ना शिलाई मारू शकतात, जेणेकरून हा बॉक्स ना पूर्ण असा चौकोनीच दिसतो. बस खूप सुंदर दिसतो. कारण की जेव्हा मी माझ्याकडे 2-3 बॉक्स आहे ते नेमके आता मी सामान ठेवल्यामुळे दाखवू नाही शकत, पण अशी मी बनवलेली आहे. खरंच खूप छान दिसतं. आणि मी जास्त करून जुन्या पुराण्या साडीपासूनच स्टोरेज बॉक्स तयार करत असते. माझं काही सामान ठेवण्यासाठी, जसं टेलरचं सामान, बॅगिंगचं मटेरियल, असं काही ठेवण्यासाठी मी असे स्टोरेज बॉक्स तयार करते. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. परत भेटूया असाच छान व्हिडिओ बरोबर. जय हिंद, जय भारत.